पहिला प्रश्न तुमच्यासाठी, नाममात्र, अबे कुठे गेला बे, नाममात्र स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजेच नॉमिनल ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच काय, म्हणजे नॉमिनल जीडीपी तर लिहून दे तर बाबा, नाही तर तुम्ही अजून कन्फ्युज. नॉमिनल जीडीपी म्हणजे काय, तर अ जीडीपी चालू किमतीवर, जीडीपी ऍट करंट प्राइजेस. ब चलनीय जीडीपी, मॉनिटरी जीडीपी. क जीडीपी मूळ किमतीवर, जीडीपी ऍट ओरिजिनल प्राइजेस. का हो बा, प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे, तर व्हिडिओ पाहिला तर समजेल, बरोबर आहे. दुसरा प्रश्न, खालीलपैकी अचूक विधाने कोणती, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर आर करेक्ट स्टेटमेंट्स. वास्तविक जीडीपी, लक्षात घ्या, वास्तविक जीडीपी जनकल्याण निर्देशांक आहे. रियल जीडीपी इज अ वेलफेअर इंडेक्स. ब नाममात्र जीडीपी चालू किंमत निर्देशांकामुळे प्रभावित असते. नॉमिनल जीडीपी इज इन्फ्लुएन्स्ड बाय द करंट प्राइस इंडेक्स. आणि क वास्तविक जीडीपी बाह्यता परिणाम दर्शविते. रियल जीडीपी रिफ्लेक्ट्स एक्सटर्नॅलिटीज इफेक्ट. असे पण अनालिटिकल कॉन्सेप्च्युअल प्रश्न येतात. पहिला वाला सरळ सरळ, दुसरा वाला तिकडम तिकडम. तर हे दोन्ही प्रश्नाची उत्तर आपल्याला भेटतीलच व्हिडिओ पाहिल्यावर. तो भाई बने रहो, देखो, समझो. तर चला बघूया, आपण पहिल्यांदा बघू की नॉमिनल आणि रिअल जीडीपी मध्ये एक्झॅक्ट काय फरक आहे, दोघांच्या व्याख्या काय. सर्वात पहिले जीडीपी आला आहे, तर जीडीपी आला आहे तर तो समजून घ्यायचा. तुम्ही म्हणा भाऊ आम्ही समजलो, पण थोडक्यात कसं आहे, तर एका लेखावर्ष किंवा आर्थिक वर्ष, एक फायनान्शियल इयर और अकाउंटिंग इयर, त्या अकाउंटिंग इयर मध्ये किंवा फायनान्शियल इयर मध्ये देशांतर्गत, डोमेस्टिक टेरिटरी, देशांतर्गत है ना, अंतिम वस्तू आणि सेवा, फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस, उत्पाद म्हणजे प्रोडक्शन, याचं एकूण बाजार मूल्य, टोटल मार्केट व्हॅल्यू म्हणजेच काय, तो जीडीपी. म्हणजेच काय, जीडीपी आलं, स्थूल देशांतर्गत उत्पाद. क्लिअर. बघा, एका लेखा वर्षात देशांतर्गत अंतिम वस्तू आणि सेवा यांचे एकूण बाजार मूल्य, मार्केट व्हॅल्यू ऑफ फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस विदिन अ डोमेस्टिक टेरिटरी ऑफ अ कंट्री इन अन अकाउंटिंग और फायनान्शियल इयर. क्लिअर. आता हे जीडीपीच्या समोर शेपट्या लागलेल्या, शेपट्या नाही तोंड लागलेलं आमचे, नॉमिनल वर्सेस रियल, नॉमिनल जीडीपी वर्सेस रियल. तर ते काय ते समजून घेऊ. तर हे सुरुवात होते कशापासून, किंमत. अल्टिमेटली आहे किंमत. किंमत आहे म्हणजे मूल्य, आणि मूल्याचं निर्धारण होतं त्याच्या आधारावर आपण बघतो जीडीपीचे स्वरूप जे आहे, स्वभाव जो आहे तो बदलून जातो. तो कसा, तर पहिल्यांदा चालू भाऊ, करंट प्राइस, चालू किंमत. मग चालू किंमत म्हणजे कोणती, बदमाश आहे, टोपी देते ते का, नाही. चालू म्हणजे आत्ताची, आत्ता. आज आम्ही दुकानात गेलो आणि त्याले म्हणला बापू है ना, नाही हे तर पांठेल्यावर भेटते म्हणा तुम्ही, तर दुकानात गेलो ना, दूध मागितलं, 1 लिटर दूध दे रे बाबा, आणि चहा बनवायचा आहे, आणि त्यानं जर सपोज तुम्ही म्हणलं की दे 60 रुपये रे बाबा, तर ते 60 रुपये जे दूध लिटर असा म्हणला, तो काय झाला, चालू किंमत. मग अशी चर्चा करता करता, भाऊ 60 रुपये केवढा महाग झाला का हा दूध, हा चहा प्यायले परवडे नाही. त्यापेक्षा त्या सरकारच्या काळात असं नाही का, टोप्या लमचे, हे सरकार ते सरकार, आपल्याला स्वतःला तर काही नाही, सरकार काढतो आपण. तर त्या वेळात 10 वर्षापूर्वी भाऊ 30 रुपये दूध होता ना, आता केवढा महाग झाला का, असं बोलतो आपण. तर असा जो बोलतो पूर्वी होता त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आजच्या, म्हणून हा आजचा म्हणजे करंट प्राइस है ना. हा कुठल्या वर्षासाठी आहे, करंट इयर साठी. आपण फायनान्शियल इयर किंवा अकाउंटिंग इयर हे आकलनासाठी घेतो, एस्टिमेशन साठी घेतो, एक पॉइंट ऑफ टाइम घेत नाही, कारण तो स्टॉक मध्ये जातो. आपण फ्लो ऑफ इकॉनॉमी बघतोय, स्टॉक ऑफ इकॉनॉमी बघत नाही आहोत. ठीक आहे. तर चालू वर्ष म्हणजे आत्ताचं जे एस्टिमेट करणार आहे, ज्याच्यामध्ये जीडीपी कॅल्क्युलेट करणार आहे ते वर्ष, बरोबर आहे. मग ह्या किमतीवर, चालू किमतीवर जे
अंतिम वस्तू आणि सेवांचे एकूण बाजार मूल्य काढले जाईल. एकूण बाजार मूल्य काढले जाईल त्याला आपण काय म्हणतो, जीडीपी ऍट करंट प्राइस. त्याला काय म्हणतो आपण, जीडीपी ऍट करंट प्राइस. चालू किमतीवरचं स्थूल देशांतर्गत उत्पाद. क्लिअर. पण आता बोलताना असा चर्चा करत बसला तिथं दुकानात, अरे त्या वेळात रे 30 रुपये होतं, मस्त होतं, काही टेन्शन नाही, बढिया होतं सगळं, ते है ना, मला काही प्रेशर येत नव्हतं, असं जेव्हा म्हणते तर हा असा 30 रुपये काही वर्षापूर्वी असं गृहीत धरा. म्हणजेच काय, तर तो म्हणताना बोलताना अभे म्हणते 30-30 रुपयेच असतं ना, टेन्शनच नसतं, मस्त सायला नुसता दुधाचा चहा बनवलं असतो, पाणी टाकलोच नसतो, असं जेव्हा म्हणतो, दॅट इज अ स्थिर किंमत, कॉन्स्टंट प्राइस. म्हणजे तो बोलताना म्हणते तेवाली मस्त होती म्हणते 30 रुपये, तेच राहिली असती तर तेच राहिली असती, असा शब्द वापरते तेव्हा कॉन्स्टंट प्राइस, म्हणजे जी बदलत नाही ती किंमत. बरोबर आहे. मग आता जी बदलत नाही ती किंमत असं होती का रे बाबा, किंमत बदलणार. बरोबर आहे, राईट. पण ती किंमत म्हणजे काय, तर आपल्याला असं दिसते की 1 वर्ष आपण कुठलं तरी चालू वर्षाच्या पूर्वीच 1 वर्ष असं कुठलं तरीही गृहीत धरल्या जाते की ते वर्ष आधारभूत वर्ष असेल, बेस इयर असेल, आधारभूत वर्ष असेल. कशासाठी, तर आज जे बोंबलते हा 60 रुपयाचं दूध झालं जो बोंबलत आहे, तर ते बोंबलणं काऊन आहे हे शोधण्यासाठी. म्हणजे बोंबलणं रास्ता आहे का बोंबलणं फालतूच आहे, है ना. तर त्याच्यासाठी लागते एक बेस इयर. बेस इयर म्हणजे असं एक वर्ष, आर्थिक वर्ष, ज्या वर्षामध्ये बृहद आर्थिक पॅरामीटर्स जे आहेत, म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक पॅरामीटर. आता मॅक्रो इकॉनॉमिक पॅरामीटर म्हणजे कोणते, तर बाबा इन्फ्लेशन, किंमत वाढ कशी होती रे बाबा, तुम्हाला झक्कास असान 10%, 20%, तर मिळच ना माणूस. नाही, मॉडरेट असेल. कशी असेल, मॉडरेट, कमी बी नाही, रिसेशन नाही, बरं, नो रिसेशन, रिसेशन नसन आणि इन्फ्लेशन बी नसन. म्हणजे काय, मॉडरेट इन्फ्लेशन 4-5% असा मस्त, जे बॅलन्स कंट्रोल मध्ये असन ते वालं. रिसेशन नसन म्हणजे एम्प्लॉयमेंट बी छान असन, रोजगार छान असन, लोकांले प्रेशर नाही, बँक रेट एकदम बढिया, सगळं बढिया, आलम आल असं वाटते, है ना. उत्पादनही छान होत आहे आणि प्राइजही फालतूच्या वाढल्या नाही आहेत. असं वर्ष म्हणजे आधारभूत वर्ष. असं वर्ष म्हणजे आधारभूत. ते कशासाठी घेतो आपण, की आजची जी चालू किमती आहेत त्या खरंच खूप वाढल्या आहेत का, किती वाढल्या आहेत, किती प्रमाणात वाढल्या आहेत, लोकांवर किती फटका बसत आहे, की सगळं ठीकठाकच आहे, ते तपासण्यासाठी म्हणून तुलनात्मक वर्ष मानल्या जातं, इयर ऑफ कंपॅरिझन. कुठलं, बेस इयर. आणि म्हणून अशा कॉन्स्टंट प्राइसवर, म्हणजे ते वर्षातल्या किमती गृहीत धरून त्याच असतील तर काय, असं जेव्हा जीडीपी काढलं जातं त्याला आपण म्हणतो जीडीपी ऍट कॉन्स्टंट प्राइजेस, है ना. स्थिर किमतीला स्थूल देशांतर्गत उत्पाद. क्लिअर, लक्षात आलं. काही इश्यू आता, है ना. तर म्हणजे आपल्याला 2 प्रकारचं दिसतं, जीडीपी ऍट करंट प्राइजेस, जीडीपी ऍट कॉन्स्टंट प्राइजेस. मग आता याचे नॉमेनक्लेचर आहेत, कारण तसे प्रश्न विचारते तुम्हाला दिसते. तर जीडीपी जेव्हा आपण 2 भागांमध्ये बघतो, जीडीपी ऍट करंट प्राइस म्हणजे चालू किमतीवर आणि जीडीपी ऍट कॉन्स्टंट प्राइस, तर जीडीपी ऍट करंट प्राइसला दुसरं नाव आहे नामधारी किंवा नाममात्र, नॉमिनल जीडीपी, आणि तिसरं नाव आहे चलन जीडीपी किंवा चलन विषयक जीडीपी, मॉनिटरी जीडीपी. तिथे स्थिर किमतीवर जीडीपी ऍट कॉन्स्टंट प्राइसला दुसरं नाव आहे रियल जीडीपी किंवा वास्तविक स्थूल देशांतर्गत उत्पाद. क्लिअर, राईट. आता याला नॉमिनलच काऊन म्हणतात बा, नुसता नामधारी का, तर हा मेकअप केलाय. हा कसा केला आहे, मेकअप केलाय, लिपापोती आहे, रियल नाही आहे. प्रत्यक्षात जो आहे खालचा चेहऱ्याच्या आतमध्ये जिथं मेकअप लावलाय त्याच्या आतमध्ये, तो प्रत्यक्षात तो नाही आहे. त्याच्यावरचा हा काय थर होय. आता जिनं जेवढा पोतला असन, है ना, तेवढी ते चमकते, तर तो पोत होय. किती पोत आहे, पोत म्हणजे काय, की प्रत्यक्षात प्रोडक्शन किती झालं काही घेणं देणार आहे, किमती किती आहेत
त्याच्या आधारावर मूल्य जेव्हा काढलं जातं म्हणून हे नॉमिनल आहे. याचं प्रोडक्शनशी घेणं देणं नाही. इथे मॉनिटरी जीडीपी काऊन म्हटलं आहे कारण की याचा पैशाशी संबंध आहे. पैसा येते म्हणून भाव वाढते है ना. डिमांड भाव वाढते म्हणजे पैसा आहे हा लोचा करते. प्रत्यक्षात मात्र आपल्याला दिसतंय की जीडीपी ग्रोथ झालाच नाहीये. प्रत्यक्षात जीडीपी ग्रोथ जसा आहे तसा झालाच नाही आहे, नुसताच फुगत आहे असं जेव्हा गृहीत धरल्या जाते म्हणून याला आपण चलन जीडीपी असं म्हणतो. रिअल जीडीपी म्हणजे काय तर हे थर लावले आहेत मेकअपचे, त्याच्या खालचा आतमधला जो बेस आहे जो खरा आहे रिअल म्हणजेच काय इथं केवळ प्रोडक्शन आहे एवढ्यावरच फोकस आहे, किमती मात्र बदलल्या नाही असं गृहीत धरल्या जातं म्हणूनच हा रिअल. आलं का नाही लक्षात. राईट. जसं आता आपण पास व्हायचे असान, नोकरी लागायची असान, ऑफिसर व्हायचे असान तर कसे दोस्त भाईले मस्त भेटता सगळे, अबे चल बे चल टपरीवर मस्त चहा पिऊ. आणि एकदा ऑफिसर झाला का ह्या खुर्चीची गरमी भेटीच नाही लमचा म्हणजे तो नॉमिनल नुसता नामदारी. रिटायर झाल्यावर कुत्र विचारे नाही त्याला. आणि झाल्यावरही जर तो ऑफिसरही झाला तरी फोन करतो बे आपल्या टपरीवर भेटू रे, तर तो झाला रिअल. त्यानं फालतूचे भाव वाढवला नाही. समजला. ओके चला आता आपण पाहून घेऊया बाबा की हा जो आहे दोघांमधला काय जांगडगुत्ता आहे. तर इथं आपल्याला दिसते आपला गण्या भाऊ. गण्या किती दिवसातून भेटलाच बेन असा जांभल्यासारखा. फुल घेऊन आहेस बापू, काहीतरी गडबड आहे तुझी. इकडे जिप्री, हे आपली जिप्री आणि आपल्या गण्या. जिप्री कोणाशी तरी व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करून मस्त हसत आहे. हा बिचारा मोर्झा असा का बाबा समजून घेऊया आपण या दोघांच्या रिलेशन मध्ये दोघांचे जांगडगुत्ते. तर फॉर्म्युला काय आहे. नॉमिनल जीडीपी इज इक्वल टू क्यू इंटू पी. इकडे रिअल जीडीपी इज इक्वल टू क्यू इंटू पी म्हणजे क्यू कॉमन दिसते इथे. क्यू कॉमन. क्यू म्हणजे काय आहे क्वांटिटी. एका वर्षामध्ये एका देशामध्ये किती वस्तू आणि सेवांचे उत्पादन झाले असं ते क्वांटिटी मध्ये. आता इथं पी दिसते आणि इथं पी स्टार म्हणजे हे वेगवेगळं आहे. इथं पी आहे. पी म्हणजे लेखा वर्षातील चालू किमती. प्राइस कोणत्या आहेत करंट इयरच्या प्राइस आहेत. आणि इकडे पी जो आहे स्टार आधारभूत वर्षातील चालू किमती करंट प्राइजेस ऑफ बेस इयरच्या प्राइस धरायच्या आहेत. ठीक आहे. तर आता असं गृहीत धरूया आधी यांचा लफडा समजून घेऊ या कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणजे मग आपल्याला समजेल है ना. म्हणजे एका देशाच्या दृष्टिकोनातून एका देशामध्ये तरुण आहेत बिचारे है ना आणि तरुणाले वाटते की तरुणी सोबत असलीच पाहिजे. न संत कसं तरी असं कन्फ्युजन होते. त्याला वाटते काहीतरी लोचात नाही या भावा है ना. बरोबर आहे. तर मग गर्लफ्रेंड शोधाची आहे तर प्रपोज तर करावं लागेल तर ते गुलाबाच्या शिवाय जमीन आहे. आजकाल खैर वेगवेगळ्या डिमांड असतात पण आपण असं गृहीत धरूया की व्हॅलेंटाईनचा दिवस आहे आणि रोजच्या डिमांड शिवाय काही होत नाही. मग अशा याच्यात आता आपण इथे 2022-23 हे वर्ष घेऊया आणि 2023-24 हे वर्ष घेऊया. 2 वर्ष घेऊन घेऊ आणि इथं क्वांटिटी घेऊन घेऊ असं समजून जाऊ आपण है ना. असं समजून जाऊ. इथे प्राइस घेऊन घेऊ. इथे पण क्वांटिटी इथे टोटल प्राइस है ना. असं आपण काय करूया थोडस इकडे हे क्वांटिटी घेऊ इकडे प्राइस घेऊ आणि इथं टोटल घेऊ. इथे बी क्वांटिटी घेऊ इथं प्राइस घेऊ आणि इथं बी टोटल घेऊ. आता असं समजा क झिप्री पटन केव्हा तर याले वाटलं 2022-23 ले बापू एकही रोज घेतला तर झिप्री आपली सरळ आहे साधी आहे बिचारी काही टेन्शन नाही आहे. तिला एक फूल दिला ना गुलाबाचं तरी बा जमून जाते जुगाड. तर त्यानं असा विचार केला एक क्वांटिटी बावा आणि मग त्यानं विचारला त्याला व्हॅलेंटाईनच्या दिवशी. तर व्हॅलेंटाईनच्या दिवशी तुम्हाला बी माहित आहे रोज कसा राहते लईच लाल लाल राहते म्हणजे 50 रुपयाचा तो त्यानं ठरवलं ठीक आहे बाबा एक रोज 50 रुपयाचा म्हणजे किती 50 रुपये झाले. आता तसंच इथे रिअल जीडीपीच्या याच्यात समजून घेऊ आपण तर एक क्वांटिटी घेतली 50 रुपयाचा रोज 50 रुपये झाले. तो म्हणते बरं आहे 50 रुपये झाले.
त्यानं विचार केला घ्याव बा, घेतला न गेला, झिपरीले दिला गुलदस्ता दुसऱ्यानं पूर्ण. हा लमचा चाल झाला. फेल पहिल्या वर्षी. त्याला काही जुगाड जमलाच नाही. तो म्हणे जाऊ दे, आता पैसे जमवतो वर्षभर. आणि लमच्याले पुढच्या वेळात ना तर असे पैसे मस्त जमवतो, 50 रुपयाला तर भेटते. मस्त गल्ला जमवतो. आणि इले त्यानं नाही का दिलं ना 10 गुलाबाचा बुके. मी तर लमच्याला 100चा दे, पायतोच आता, अशी कशी नाही माकड पाय. मग त्यानं धरला ना दुसऱ्या वर्षीच्या व्हॅलेंटाईनले पूर्ण गुलदस्ता घ्यायला गेला रे बाबा दुकानात. म्हणे मला 100 पाहिजेत म्हणे. दुकानदार का म्हणते, भाऊ 100 रुपयाचा आहे. खाऊंगा एवढा डबल भाव. अरे तर बाबा आता सगळे डबल डिमांड चालू आहे ना. मग आता तू आला तर तो बी आला, त्यानं बी तर म्हणलं 100. मग आता कसं करा, 100 रुपयाचा झाला. चम्माला पाहिलं तर सरळ 100 न 100. आता म्हणे परवडत, आता म्हणे परवडत नाही. परवडते का नाही. इथं जर असता गण्या, इथं असता तर त्यानं ठरवलं असतं चल 100 रुपयाले है ना आपला गल्ला तर जमला रे बाबा, है ना. म्हणजे त्यानं वर्षभरात गल्ला 5000चा जमवला. पण इथं फुस्स झाला का, ते इथं जरी संख्या वाढली पण किंमतही वाढली, नॉमिनल जीडीपी. आणि इथं संख्या वाढली पण प्राइस मात्र तीच आहे. त्याच्यामुळे त्याची टोटल जी आली ती त्याच्या आवाक्यात. असा असता तर बिचाराले झिपरी भेटली असती. असा झाला म्हणून झिपरी दुसऱ्याशी व्हिडिओ कॉल बोलत आहे. केवढा नुकसान हो, है ना. याचा बी नुकसान, अजून कोणाचा नुकसान असो. म्हणजे आपल्याला काय दिसते, नॉमिनल जीडीपी कडे जर बघितलं तर आपल्याला क्वांटिटी आणि प्राइस ह्या दोघांचा विचार करावा लागतो. परंतु कॉन्स्टंट जीडीपी मध्ये आपल्याला काय दिसतं, क्वांटिटी आणि प्राइसचा विचार नाही. प्राइस ही स्थिरावलेली आहे, क्वांटिटी बदलत जाते. याचा अर्थ काय तर समजून घेऊया. आता बापू तुम्ही टाटा बाय बाय, तू तिकडे जमव बाई, तू रडू नको बे, जास्त कमवत जाईल, आमच्या भाव वाढतच तिचे आणि तू येत भाव घसरतच. जाऊ दे. तर आपण समजून घेऊया ह्या दोघांचं महत्व. तर जनकल्याण किंवा वेन द वेलफेअर ऑफ पीपल, नॉमिनल जीडीपी मध्ये की रिअल जीडीपी मध्ये. तर आपण बघतो फॉर्म्युला आहे नॉमिनल जीडीपीचा, काय आहे, क्वांटिटी इंटू प्राइस. आणि इथे पण आहे क्वांटिटी इंटू प्राइस. आपण काय बघतो, जर क्वांटिटी वाढली तर जीडीपी जो आहे तो पण वाढतोय, काहीच इश्यू नाही. क्वांटिटी वाढली जीडीपी वाढतो. इथेही क्वांटिटी वाढली की जीडीपी वाढतो, काहीच इश्यू नाही आहे. पण इथे क्वांटिटी जरी नाही वाढली पण प्राइस जर वाढले तरी जीडीपी वाढतो. इथे जर क्वांटिटी नाही वाढली सपोज टू बी आणि प्राइस इथे वाढतच नाही, त्याच्यामुळे जीडीपी सुद्धा वाढणार नाही. म्हणजे जर रिअल जीडीपीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघितलं आणि जर आपण म्हणू की आर्थिक वृद्धी होत आहे, जीडीपी ग्रोथ होत आहे, असं जर रिअल जीडीपीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणू तर आपण काय समजूया की क्वांटिटी वाढली म्हणजेच प्रोडक्शन वाढलं. प्रोडक्शन वाढलं म्हणजेच काय, वस्तू आणि सेवा जी आहे यांची उपलब्धता है ना, उपलब्धता अवेलेबिलिटी जी आहे, अवेलेबिलिटी वाढली लोकांकडे, भाव मात्र वाढले नाही. अवेलेबिलिटी वाढली. जर मागच्या वेळात जर एक वस्तू एका व्यक्तीला लागत असेल तर ह्या वेळात त्याच भावावर त्याला ती अधिकची उपलब्ध झाली आहे. जितकी उपलब्धता तितका उपभोग आणि जितका उपभोग तितका विकास. आयडियली आलं का नाही लक्षात. म्हणजे जर भाजीपाल्याचाच गृहीत धरा, भाजीपाल्याचा भाव वाढला नाही आणि मात्र भाजीपाला सहज रीतीने उपलब्ध झाला कारण प्रोडक्शनच वाढलं, तर त्याच्यामुळे काय होईल की लोक अधिकाधिक भाजीपाला खातील आणि धष्टपुष्ट होतील, न्यूट्रिशन मिळेल.
गेटिंग द पॉइंट? म्हणजेच काय होतं, लोकांचं कल्याण होतं, लोकांचं विकास होऊ शकतो. इथे मात्र आपल्याला काय दिसतं, प्राइजेस वाढले म्हणून जीडीपी वाढला, किमती वाढल्या म्हणून जीडीपी ग्रोथ झाला. किमती वाढल्यामुळे अवेलेबिलिटी होणार का लोकांना? लोकांकडची अवेलेबिलिटी कमी झाली, महाग झालं, लोक घ्यायला कंटाळतात, मजबुरीनं घेतात केवळ बेसिक नीड सॅटिस्फाईड करायला. त्यामुळे वेलफेअर झालं का? नाही. म्हणजेच नॉमिनल जीडीपी हे जनकल्याणाचं द्योतक नाही, तर रिअल जीडीपी आहे. देअरफॉर रिअल जीडीपी इज कन्सिडर्ड ॲज अ इंडेक्स ऑफ अ वेलफेअर. Why it is called as the index of welfare? Because here the prices are constant, but the production may be increased. If the real GDP is growing, that means the welfare of people is happening. लक्षात आलंय? क्लिअर? ओके. आता आपण समजून घेऊया की खरंच रिअल जीडीपी जर हे जनकल्याणाचं द्योतक आहे, इफ इट इज इंडेक्स ऑफ वेलफेअर आणि जनकल्याण निर्देशांक असं ज्याला म्हणतो ते आहेच, तो खरंच आहे का? जीडीपी ग्रोथ झाला म्हणजे जनकल्याण झालं असं सिद्ध होतं का? तर आपल्याला असं दिसतंय की वरवर बघता सुपरफिशियली इट सिम्स टू बी, बट देअर आर मेनी फॅक्टर्स, असे बरेच बाबी आहेत जे रिस्ट्रेन, जे अडसर आहेत की रिअल जीडीपीला खऱ्या अर्थाने ग्रोथ रेटच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जनकल्याण झालंच आहे असं सिद्ध होत नाही. पहिला आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम, उत्पन्नाचे वितरण. दुसरा आहे जीडीपी संरचना, जीडीपी कंपोजिशन. तिसरा आहे अचलनीय व्यवहार, नॉन मॉनिटरी एक्सचेंज. आणि लास्ट बाह्यता, एक्सटर्नॅलिटीज. काय आहे समजून घेऊया, बघायचं. ठीक आहे. उत्पन्नाचे वितरण. आता डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम जर सोसायटी जर बघितली, समाज बघितला, देश बघितला, तर समसमान असतं का? नाही. जर विषमता, खैर विषमता जी आहे ही नॅचरल पण आहे, इनइक्वॅलिटी, पण जी खूप जास्त असेल, इफ इनइक्वॅलिटी इज बिंग टू मच इंटेन्सिव्ह, अति जास्त प्रमाणात असेल, तर इकॉनॉमिक ग्रोथ झाली म्हणून सर्वांनाच फायदा झाला असं होत नाही. आलं की नाही लक्षात? इफ इनइक्वॅलिटी इज हाय, उदाहरणार्थ जर आपण आपलं उदाहरण घेतलं तर भारतामधले आपले बीपीएल भाऊ, बिलिनियर भाऊ नाही, बीपीएल भाऊ, बिलो पॉवर्टी लाईन बिचारे, है ना, तर आपल्याला माहित आहे की 19% वगैरे आहेत नीती आयोगाच्या दृष्टिकोनातून. म्हणजे एक अराउंड 25 ते 30 करोड लोक जे आहे ही बिचारी गरीब आहेत. मग जरी जीडीपी वाढला असेल तरी सुद्धा आपण म्हणू शकतो का की या लोकांना वस्तू आणि सेवांची उपलब्धता झाली असेल? बिकॉज दे हॅव नो पर्चेसिंग पॉवर, त्यांची खरेदीची क्रयशक्तीच नाही आहे. तर त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने जनकल्याण झालं असं म्हणता येणार नाही, है ना. हा आकडा तर आमच्या नीती आयोगाने सांगितला. काही वेळेला है ना रुलिंग पार्टीने सुद्धा म्हटलं की 80 कोटी लोकांना आम्ही जेवण देतो. मग अशा परिस्थितीत 80 कोटी लोक जर भूकमरीने असतील तर त्या देशामध्ये रिअल जीडीपी जरी वाढला तरी खऱ्या अर्थानं जनकल्याण झालं असं म्हणता येणार नाही. दॅट मीन्स इफ देर इज अ मोर इनइक्वॅलिटी ऑफ इन्कम, उत्पन्नाचं विषम वितरण असेल तर रिअल जीडीपी हा द्योतक कशाचं? जनकल्याणाचं होऊ शकत नाही. ठीक आहे. दुसरं आहे जीडीपी संरचना कशी आहे त्याच्या आधारावरही. एखाद्या देशाचं ग्रोथ रेट छान आहे, एकदम बढिया आहे बा, प्रोडक्शनमुळे बढिया आहे बा, प्राइसमुळे नाही, प्रोडक्शनमुळे, म्हणजे रिअल जीडीपीच वाढलं, प्रोडक्शन वाढलं. पण कुठलं प्रोडक्शन? मग आपण बघतो प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शरी सेक्टर, क्वार्टरनरी सेक्टर, है ना, क्विनरी सेक्टर. बरोबर आहे. आता याच्यामध्ये जर गृहीत धरलं, जर सपोज टू बी क्वार्टरनरी सेक्टर म्हणजे आयटी सेक्टर जो आहे याच्यामुळे जीडीपी वाढत असेल तर आयटी वाल्यांचा फायदा होईल. आमचा शेतकरी भाऊ त्याचा फायदा झाला का? प्रायमरी सेक्टर शेतकरी भावाचा फायदा झाला का? नाही. मग प्रायमरी सेक्टरचं मुळे जीडीपी वाढला नाही, जीडीपी हा क्वार्टरनरी मुळे वाढला, आयटी मुळे वाढला. तर आयटी लोकांचे पॅकेज वाढले आणि त्यांच्यामुळे पब वाढले आमचे.
पब मध्ये जाऊन बसतात तो धंदा वाढला. म्हणजे अवेलेबिलिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस जरी होत असतील तरी कुठे झाल्या, इथे झाल्या, आमच्या शेतकरी भावाला झाल्या नाही किंवा मजुरांना झाल्या नाही. म्हणजे जीडीपी संरचना कशी आहे त्याच्या आधारावर खूप महत्वाचं आहे की खरंच रिअल जीडीपी वाढला म्हणजेच जनकल्याण झालं का. सर्व सेक्टर जर ठीकठाक झाले किंवा ज्या सेक्टरमध्ये कामगारांचं वर्चस्व आहे, मॅन्युअल वर्क जास्त होतात, तिथे जर वाढला असेल तर जनकल्याण झालं असं आपण समजू शकतो. तिसरं, अचलनीय व्यवहार. भारतासारख्या देशामध्ये पर्टिक्युलरली ग्रामीण भागात आणि आदिवासी भागांमध्ये आजही जे आहे अचलनीय व्यवहार होतात, नॉन मॉनिटरी एक्सचेंज होतं. उदाहरण, त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे जेव्हा एखादी शेती जी आहे ती शेती बटाईनं घेतल्या जाते, बटाईने घेतल्या जाते, शेअर क्रॉपर म्हणतो आपण, शेअर है ना, क्रॉपर्स. तर ते बटाईने घेतल्यावर तो का म्हणते बापू का 10 खंड्या जर मला झाला धान तर मी तुले देतो 5 खंड्या आणि मी घेतो 5 खंड्या. यानं कशामध्ये केलेला आहे? पैशामध्ये झालेला आहे का एक्सचेंज? नाही, वस्तूमध्ये एक्सचेंज झालेला आहे. बऱ्याच प्रमाणात बार्टर ट्रेड झालेला आहे, हा बार्टर डील झालेली आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतंय, याचं आकलन म्हणजे याचं रिअल जीडीपी मध्ये काउंटिंगच येत नाही. म्हणजे इथे अंडर एस्टिमेशन झालं, अंडर एस्टिमेशन ऑफ रिअल जीडीपी. म्हणजे रिअल जीडीपी जर सपोज टू बी 100 करोड पाहिजे होता, आता 80 करोड 20 करोड हे याच्यात गेला. बरोबर आहे. तसंच बाह्यता ही रिअल जीडीपी कव्हर करत नाही. बाह्यतेचं इम्पॅक्ट जो आहे, इफेक्ट जो आहे तो रिअल जीडीपी मध्ये येऊ शकत नाही. का? कारण की रिअल जीडीपी मध्ये घेताना मूल्य जे आहे ते रिफ्लेक्ट झालं पाहिजे. मूल्य केव्हा रिफ्लेक्ट होईल? एक तर पेमेंट होईल किंवा पेनॉल्टी होईल, कुठेतरी वसुली होईल किंवा कुठेतरी देणं घेणं होईल तरच ते रिफ्लेक्ट होईल. आता बाह्यता जर बघितलं, एक्सटर्नॅलिटीज जर बघितलं तर आपल्याला ते दिसत नाही. एक्सटर्नॅलिटीज म्हणजे काय? तर आपल्याला असं दिसतंय की एखादी घटना जी आहे, एखादी वर्क आहे, त्या वर्कचा परिणाम जो आहे है ना, इम्पॅक्ट और इफेक्ट ऑफ एनी इव्हेंट और एनी ऍक्टिव्हिटीज इज कॉल्ड एज एक्सटर्नॅलिटीज. बाह्यता आपण त्याला म्हणतो. आता बाह्यतामध्ये 2 प्रकार आहेत. एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो एखाद्या कामाचा. उदाहरणार्थ असं पकडा की एक एनजीओ आहे आणि एक एनजीओ एका गार्डनची साफसफाई करत आहे, क्लीन, एकदम नीट अँड क्लीन ठेवते, मस्त झाडं लावले खूप सारे, मस्त इकडे तिकडे बाकडं खूप मस्त ठेवते है ना. सरकार काही लक्ष दे नाही, कॉर्पोरेशन म्हणते मला माहित नाही कोण आहे, तर फक्त त्या बाकडावर कॉर्पोरेटर काय करते, यांच्या सौजन्य, यांच्या निधीतून, त्याच्या बापाचाच होता, यांच्या निधीतून असा पाठी लावून देते, बाकी काही नाही करे. पण बाकीचा रखरखाव कोण करत आहे? एक एनजीओ करत आहे. तिथे लोक जे येतात बिचारे, जे रिटायर्ड झाले आहेत, त्यांनी एक ग्रुप बनवला आणि ते म्हणतात साफसफाई ठेवायची. ते साफसफाई ठेवते, सकाळी व्यायामाला येते, संध्याकाळी फिरायला येते, मस्त दिवसभर खाली राहते, दिवसभर लमछे. आमच्या गण्यानं झिपरी सारखे लोक तिथं मस्त झाड मज्जा मारते. आता तिथं मजा मारते तर का पेमेंट देते का? त्यांना पेमेंट देते का? नाही. पण त्याचा फायदा मात्र घेते. फायदा घेतला पण पेमेंट केला नाही. आता हा कुठं काउंट तर झाला पाहिजे है ना. आता काय एनजीओ ना OYOचा बोर्ड लावा का? OYOचा बोर्ड लावा तिथं आणि एखादा कोड स्कॅन की बाबा स्कॅन करा, पैसे भरा ना मग बसा, नाही का? असो. निगेटिव्ह, एखादी फॅक्टरी आहे आणि फॅक्टरी सुमडीमध्ये पोल्युशन करताय, पोल्युशन, त्याचा फटका कोणाला? आजूबाजूच्या यांना, लोकांना आरोग्यावर बसत आहे. आणि आरोग्यावर बसत आहे म्हणून आरोग्याचा खर्च वाचते म्हणून काय याला पेनल्टी बसली का? याला पेनल्टीच नाही बसली. बिना पेनल्टीनं हा मस्त यांच्या आरोग्याला फुकत आहे. अशा याच्यात त्याचा इम्पॅक्ट म्हणजे तेवढं मायनस होईल का जीडीपी मधून? नाही होणार. हे ऍड होणार का? नाही होणार. मग एक्सटर्नॅलिटीज रिअल जीडीपी शो करतच नाही. म्हणून ह्या 4 बाबी आहेत. त्याच्यामुळे पर्टिक्युलरली डेव्हलपिंग कंट्रीमध्ये रिअल जीडीपी हा बऱ्याच गॅपनी आपल्याला दिसून येतो. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजे तो खऱ्या अर्थानं जनकल्याणाचं द्योतकच आहे असं सिद्ध होऊ शकत नाही, पण त्याला मानल्या जाते कारण की तो पॅरामीटर बऱ्यापैकी आपल्याला काय दिसतं? अवेलेबिलिटी ऑफ ऍटलीस्ट गुड्स अँड सर्व्हिसेस टू द पीपल एवढं तर शो करतं. आता आपण दोघांमधला संबंध
है ना, नॉमिनल जीडीपी आणि रिअल जीडीपी यांचं जंगडगुत्त काय, वेदर दे आर कन्व्हर्टेबल ऑर नॉट, एकमेकांमध्ये एक्सचेंज होऊ शकतात का, तर यस रे बाबा, फॉर्म्युला आहे. वास्तविक जीडीपी, रिअल जीडीपी, जीडीपी ऍट द कॉन्स्टंट प्राइसेस इज इक्वल टू जीडीपी ऍट करंट प्राइस, चालू किमतीत जीडीपी इंटू 100 डिवायडेड बाय चालू वर्षाचा किंमत निर्देशांक, प्राइस इंडेक्स ऑफ द करंट इयर और निर्देशांक क्रमांक इंडेक्स नंबर. मग हा शंभर कुठून आला रे बाबा, तर हा जो आहे हा आहे बेस इयर इंडेक्स. इंडेक्स म्हणजे प्राइस इंडेक्स. आपण म्हटलेलं आहे की बेस इयर काय आहे, कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंट धरायचा म्हणून त्यातल्या किमती आपण राऊंड अप कशाला करतो, 100 आहे, आणि मग 100च्या खाली वर ज्या काही चालू किमती होतील त्या होतील. आलं का नाही लक्षात. म्हणजे तो रिअल जीडीपी आपण केव्हा काढू शकतो, जर आपल्याला बेस इयर माहित असेल, बेस इयर प्राइस माहित असेल, आणि करंट इयर प्राइजेस जर माहित असेल आणि त्याचं इंडेक्सिंग, तर हे आपण काढू शकतो. आता गृहीत धरा, याच्यावरून काय लक्षात येईल, याच्यावरून आपल्याला असं लक्षात येईल की जर सपोज टू बी करंट प्राइजेस वर जीडीपी ग्रोथ हाय असेल, करंट प्राइजेस वर जीडीपी ग्रोथ हाय असेल आणि इंडेक्सिंग त्यानुसार बॅलन्स नसेल, म्हणजे इन्फ्लेशनरी कंडिशन जर असेल, तर आपल्याला काय दिसतंय, रिअल जीडीपी हा कमी झालेला आहे. रिअल जीडीपी हा कमी झालेला आहे. पण जर सपोज टू बी करंट प्राइजेस वर जीडीपीचा ग्रोथ छान आहे, पण इन्फ्लेशनरी कंडिशन नाही आहे, म्हणजे निर्देशांक वाढलेला नाही आहे जास्त, तर रिअल जीडीपी वाढलेला दिसेल. म्हणजेच आपल्याला असं लक्षात येईल की आत्ताच्याही परिस्थितीमध्ये प्रोडक्शन छान झालेलं आहे रे बाबा, आणि अवेलेबिलिटी ऑफ गुड्स आहेत रे बाबा. आलं की नाही लक्षात. मग या रिअल जीडीपीच्या आणि याच्या गुणोत्तरात जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की ह्या आधारावर आपण जीडीपी ऍट करंट प्राइजेस सुद्धा काढू शकतो. बरोबर आहे. म्हणजेच आपण रिअल जीडीपी इनटू इंडेक्स नंबर डिवायडेड बाय 100 असं पण काढू शकतो करंट प्राइसच्या आधारावर. बरोबर आहे. करंट प्राइस काढू शकतो, आणि करंट प्राइस जर काढली तर आपल्याला लक्षात येतं की जर इन्फ्लेशनरी कंडिशन असेल, लक्षात घ्या, इन्फ्लेशनरी कंडिशन असेल तर जीडीपी ऍट करंट प्राइस विल बी हाय. जीडीपी ऍट करंट प्राइस विल बी हाय, बट ऍट द सेम टाइम जीडीपी ऍट द कॉन्स्टंट प्राइस विल बी लो, कमी राहील. क्लिअर. लक्षात आलं. काही इश्यूज, मला वाटतं काहीच इश्यू नसतील. मस्तपैकी तुम्हाला समजलं असाल. मस्त अभ्यास करताच रे भाऊ, त्यामुळे काहीच चिंता नाही. ऑल द बेस्ट तुमच्या अभ्यासासाठी.